गँग लीडर सुदर्शन घुले त्याला कराडने गाईड केलं असंही युक्तिवादादरम्यान उज्ज्वल निकम यांनी म्हटलं। वाल्मी कराडने गाईड केल्याचं सीडीआर मधून समोर आल्याचं उज्ज्वल निकम यांनी युक्तिवादादरम्यान वक्तव्य केलं। कृष्णा आंधळेने कराड आणि विष्णू साठेला फोन केला होता असंही उज्ज्वल निकम यांनी आपली बाजू मांडताना म्हटलेलं आहे। आज कोर्टात काय होणार? आरोपीच्या वकिलांनी मागणी केलेली कागदपत्र आणि साहित्य पुरवली जाणार आहे। आरोपीचे जबाब आज आरोपीच्या वकिलांना देणार। इलेक्ट्रॉनिक साहित्य, ऑडिओ रेकॉर्ड, व्हिडिओ, फोटो वकिलांना देणार। सीडीआर कॉपी आरोपींच्या वकिलांना देणार। कबुली जबाब असतील तर तेही आरोपींच्या वकिलांना दिले जाणार। कार्यालयात मीटिंग झाल्याचे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्ड्स आरोपींच्या वकिलांना दिले जाणार। तर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात घटनाक्रम मांडलेला आहे। त्यांचा युक्तिवाद आता संपलेला आहे आणि आता आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। फरार कृष्णा आंधळेने फोन केले होते असंही उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण घटनाक्रम त्यांनी कोर्टात आज मांडलेला आहे। सरकारी वकील आहेत उज्ज्वल निकम, त्यांचा युक्तिवाद संपलाय, मात्र अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी लावून धरलेले आहेत। वाल्मी कराड हा मास्टरमाइंड आहे आणि सुदर्शन घुले गँग लीडर असल्याचं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। या संपूर्ण प्रकरणात कराडनेच गाईड केलं असं त्यांनी म्हटलेलं आहे। तिरंगा हॉटेलमध्ये कराडची आरोपींसोबत बैठक झाल्याचं उज्ज्वल निकम यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलं। 1 डिसेंबरला तिरंगा हॉटेलमध्ये ही बैठक झाली। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपलेला आहे। सरकारी वकिलांचा युक्तिवाद संपला, आता आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। उज्ज्वल निकम यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे आपल्या युक्तिवादादरम्यान मांडलेले आहेत। वाल्मी कराड हाच मास्टरमाइंड, सुदर्शन घुले गँग लीडर असं देखील उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे, भक्कम वक्तव्य त्यांनी सध्या युक्तिवादादरम्यान केलेली आहे। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात संपूर्ण घटनाक्रम मांडलेला आहे। यात आरोपींची बैठक झाली होती असं देखील उज्ज्वल निकम म्हणाले आणि जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे त्याने कराड आणि विष्णू साठेला फोन केले असं देखील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपलेला आहे। आरोपीच्या वकिलांनी मागवलेली गोपनीय कागदपत्र सध्या देण्यात येत आहेत। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद सध्या संपलाय। आरोपीच्या वकिलांनी मागवलेली गोपनीय कागदपत्र सध्या देण्यात येत आहेत। या सुनावणीचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। दत्ता, सध्या काय सुरू आहे? नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर आरोपीच्या वकिलांनी या ठिकाणी आपली बाजू मांडायला सुरुवात केली होती। मात्र बाजू मांडायला सुरुवात केल्याच्या नंतर पहिल्या प्रथमच आरोपीच्या वकिलांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही 18 जबाब नोंदवले गेले होते त्या जबाबाच्या प्रतींची मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतील, ज्यामध्ये व्हिडिओ कॉल असतील, व्हिडिओज असतील, त्याचबरोबर व्हॉइस कॉल असतील किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग्स असतील, या सगळ्या गोष्टींची मागणी जी आहे ती केलेली आहे। ती मागणी न्यायालयाने मान्य केलेली आहे आणि तपास यंत्रणांना ही सगळी जी माहिती आहे ती आरोपीच्या वकिलाला देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि सध्या या ठिकाणी दोन्ही बाजूची आर्ग्युमेंट जी आहे ती थांबलेली आहे। मात्र प्रशासकीय यंत्रणांकडून हे सगळे त्यांनी जी काही मागितलेली आरोपीच्या वकिलांनी मागितलेली माहिती, पुरावे आहेत हे सगळं आता सध्या आरोपीच्या वकिलाला देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ही सगळी माहिती आरोपीच्या वकिलाकडे पोहोचल्याच्या नंतर पुढे सुनावणी काय होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुढची तारीख देतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या फक्त आरोपीच्या वकिलांना ही सगळी माहिती पुरवण्यासाठी या ठिकाणी सुनावणी काही काळासाठी थांबलेली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आरोपीचे वकील सुद्धा बाहेर आलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी ही सगळी कागदपत्रांची त्याचबरोबर इतर पुराव्यांची पूर्तता केली जात आहे आणि ही सगळी पूर्तता झाल्यानंतर पुन्हा एकदा सुनावणी सुरू होऊ शकते। नक्कीच आता असे जोडलेले रहा। सध्या नेमका कोर्टात काय सुरू आहे ते आपण सांगूया। सुनावणी संपलेली आहे। बीड हत्या प्रकरणाची सुनावणी, आजची सुनावणी जी आहे ती संपलेली आहे। आरोपीच्या वकिलांनी मागितलेली गोपनीय कागदपत्र त्यांना देण्यात आली। तिरंगा हॉटेलमध्ये कराड यांच्यासह इतर आरोपींची बैठक झाली असं युक्तिवादादरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे। सुदर्शन घुलेने आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचंही उज्ज्वल निकम यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलं। संपूर्ण घटनेला वाल्मी कराड याने गाईड केल्याचं निकम म्हणाले। गँग लीडर सुदर्शन घुले त्याला कराडने गाईड केलं असंही युक्तिवादादरम्यान निकम यांनी म्हटलंय। सरकारी वकील आहेत उज्ज्वल निकम, त्यांचा युक्तिवाद संपलेला आहे। वाल्मी कराडने गाईड केल्याचं सीडीआर मधून समोर आल्याचं देखील वक्तव्य त्यांनी केलं। बीड हत्या प्रकरणाची सुनावणी संपली, मात्र कोर्टात काय घडलंय ते आपण पाहतोय। कृष्णा आंधळेने कराड आणि विष्णू साठेला फोन केला होता असं सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले। सरकारी वकील
उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपलेला आहे, सुनावणी देखील संपलेली आहे. मात्र आता पुढची तारीख मिळणार का, नेमकं काय कोर्ट म्हणणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.